ते SQL सर्व्हरचे टेबल्स बनवले, राईट, याच्यामध्ये. And I can see that many people have completed it. Okay, so let me ask some questions here. Actually, कारण आता आपण तो लेक्चर केलेला आहे, right? So let us ask some questions here. Roshan, are you there? Can you hear me? Roshan, what is the difference between add-migration and update-database? What is the difference between? Sir, add migration. Go ahead. Generates code, sir. Go ahead, Roshan, with your answer. Sir, it generates the ready-made code when we sir fire this command. Who generates the ready-made code? दोघांमध्ये फरक काय आहे? मी परत क्वेश्चन रिपीट करतोय रोशन, एकदम टू द पॉइंट आन्सर पाहिजे. add-migration या कमांड मध्ये आणि update-database या कमांड मध्ये फरक काय आहे? Add sir generate a ready-made code, sir, and update sir it updates the database, sir. Okay, very good. Okay, very good. आणि दुसरं, for if connection string, where do we provide the connection string? याचा कोड आपण कुठं लिहितो? What is a connection string, Roshan? Sir, connection string, it's connect to the database and module, sir. Okay, पण एक्झॅक्टली काय असतं कनेक्शन स्ट्रिंग मध्ये? कनेक्शन स्ट्रिंग सर एक्चुअली डेटाबेस और इसको मॉड्यूल को सर कनेक्ट करता है, जिसमें हम लोग सर. ओके, सो आपण किधर देते हैं कनेक्शन स्ट्रिंग? वेयर डू वी गिव द कनेक्शन स्ट्रिंग? In the entity framework, where do we give the connection string? Yes, Roshan. Yes, sir. Sir, connection string, sir, we provide the sir on configuring class. On configuring, right? Just quickly, Roshan. First, sir, answer DB the question. context. Actually, Yes, sir, we provide. right, absolutely. आणि दुसरं quickly, Hello, Roshan. sir. Roshan, can you hear me? Sir, DB context provides sir two classes, on configuring and on model creating. Sir, in on configuring, methods. Classes nahi hai, they methods hai. Don't answer that. Sir. These are and, methods. In on configuring, we connect the SQL string, and another one we write the code of mapping. या पण रोशन, मी तुला जस्ट करेक्ट करतोय, ते क्लासेस नाही आहेत, ते मेथड्स आहेत. आपण these are methods of the DB. What I am telling is, guys, जेव्हा तुम्ही इंटरव्यू मध्ये आन्सर देणार ना, जर तुम्ही मेथडला क्लासेस सांगितल्यावरती काय होणार विचार करा. पुढचा माणूस काय विचार करणार? टोटली तुमचा बॅड इम्प्रेशन होऊन जाईल तिथे. संपलं. चुकून पण मेथडला क्लास म्हणणं म्हणजे चुकून पण चुकीचं आहे ते. ओके, सो मेथडच यायला पाहिजे ते. ऍब्सोल्युटली. आणि दुसरं, तो माणूस पहिले 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याचा. 3-4 वर्ष एक्सपिरियन्स माणसाला म्हणजे मेथडचं म्हणजे हे नाही बोलत रोशन, तुझे आन्सर्स बरोबर आहेत. मी तुला तर हे बोलतोय की आपण छोट्यासं पण तिकडं काही पण चुकी नाही केलं पाहिजे. आज एवढंच आहे माझं, सो व्हेरी क्विकली. इकडे ठीक आहे, पण ती करेक्ट करायला पाहिजे. येस, आजचे मी रेटिंग्स इकडे टाकलेत.
तुला मी रोशन आता 5 मध्ये टाकतोय. लेट अस सी. सायली, आर यू देअर? Saili's there. Thank you, Can you sir. hear me, Saili? या लेक्चर या एक्सेल शीट मध्ये रेटिंग्स टाकलेत. रेटिंग्स या रेटिंग्स चेंज होत राहतील ना. जसं आज रोशनने आन्सर केले, पुढच्या वेळेला रोशन अजून आन्सर करणार. आय विल मेक इट 6. आहे की नाही? सायली आज 2 असेल, पण पुढचं जसं जसं ती मॅच्युअर होणार ती पण चांगली आन्सर करणार. आय विल एनेबल दिस. सायली, कॅन यू हिअर मी? Yes, sir. सायली, व्हॉट इज ORM? हा कॉन्सेप्ट काय आहे? ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपिंग. Hello, sir. हा येस ORM येस कॉन्सेप्ट काय आहे? कंटिन्यू. Abhishek, can you answer? What is ORM concept? Abhishek nahi hai, sorry. Yes, sir. Are you there, Abhishek? Yes, sir. अच्छा, मला वाटलं तू नाहीस म्हणून आहे. आणि प्रीती आणि मयुरी पण आहे का इकडं? आय डोंट नो. येस सर येस सर. ओके. अभिषेक, काय आहे ORM हा कॉन्सेप्ट काय आहे? It is used to map the object-oriented system to the RDBMS. ओके, गुड. आणि सो आणि व्हेरी क्विकली ना, 1 मिनिट, मी थोडं माझं आजचं थोडंसं मला लेक्चर थोडं इंटरव्ह्यू सारखंच करू द्या. 2 मिनिटं काय, 2 मिनिटं. सायली, मला माहित नाही तू उत्तर का देत नाही. इट विल बी, हे बघा इकडं ना, कोणाला मला खाली आणि वर नाही करायचा. 1 मिनिट, जस्ट नाव जस्ट क्विकली गाईज. हे मी जेव्हा प्रश्न विचारतो ना इकडं, मला कोणाला असं नाही बोलायचं आहे की सायली खाली आहे किंवा प्रीती इज डुईंग गुड और अभिषेक इज नो. पॉइंट हे आहे की आपण जेव्हा काले कन्सल्टंट आणि TCS आणि कुठं पण मी तुम्हाला इंटरव्ह्यूला पाठवल्यावरती अशा प्रकारचे जे त्रुटी, जे मिस्टेक्स आहेत ना, मेथडला क्लास बोलणं. आता जस्ट क्विकली अभिषेक, तुझ्या या उत्तरला थोडंसं ना इम्पॉर्टंट आहे थोडं. आज आपण लेक्चर नाही घेणार, पाहिजे थोडंसं वी कॅन टेक लेक्चर लेटर ऑन. व्हेनेवर यू गिव्ह अन आन्सर इन द इंटरव्ह्यू, राईट, थोडंसं ना काय बोलतात त्याला, डिटेलिंग थोडंसं केलं पाहिजे. जसं यू आन्सर्ड राईट, ORM म्हणजे ऑब्जेक्ट आणि डेटाबेसला मॅप करायचं. पण त्याच आन्सरला जर मी असं उत्तर दिलं, ORM इज अ कॉन्सेप्ट wherein we try to map our objects with the RDBMS. So what happens is, in the C# code, we write classes like customer and supplier and accounts. And then in the RDBMS side, we have tables like TBL customer and TBL address. And between these two worlds, we write mapping code. So when data is sent from the object, या प्रकारे ना थोडंसं डिटेलिंग केलं पाहिजे, राईट. आणि as I've said की म्हणून इट्स ओके इंग्लिश तुझं वर खाली असेल, पण जे आन्सर्स आहेत ते थोडंसं डिटेलिंग पाहिजे. इट शुड बी डिटेल. फक्त व्हॉट इज ORM, ऑब्जेक्ट रिलेशनल मॅपिंग. तुमचं काय काम आहे? आय एम अ डेव्हलपर. तसं नाही सर, आय एम अ डेव्हलपर and I do end-to-end tasks. So for example, right from taking the customer requirement to delivering, या प्रकारे थोडंसं एलॉबरेट करा तुमच्या आन्सरला. असंच एका ठिपक्यामध्ये आन्सर करू नका. आर वी गेटिंग दॅट, अभिषेक? लेट मी नो, इज दॅट अंडरस्टूड? Yes, sir. Yes, sir. आन्सर बरोबर आहे. आन्सर इज राईट. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द आन्सर. आय एम जस्ट टॉकिंग अबाउट द प्रेझेंटेशन पार्ट. रिमेंबर, तोच जो चहा आहे तुमच्या टपरीमधला चहा, जर मी त्याला सजवून ठेवलं ना 5 स्टार हॉटेलमध्ये, तो चांगल्या प्रकारे विकतो. आणि तोच टपरीची ती चहा जर टपरीमध्ये एका प्लॅस्टिकमध्ये दिलं तर त्याची 2 रुपयाची पण कॉस्ट नसते. तुम्हाला जे नॉलेज आहे, जर तुम्ही प्रॉपरली त्याला प्रेझेंट नाही केलं पुढं, त्या नॉलेजला मग लोकांना असं वाटतं की ओके, डज ही नो ऑर नॉट, राईट. सो वन इज यू हॅव टू नो द राईट टेक्निकल थिंग्स. तुम्हाला डिलिव्हर करता यायला पाहिजे. आणि सर्वात इम्पॉर्टंट, प्रेझेंटेशन. आपण इंटरव्ह्यू मध्ये गेल्यावरती हाऊ थिंग्स वर्क, राईट. म्हणून ही जी तयारी आहे ना फिनिशिंग स्कूलची, इट इज लाईक ओव्हरऑल. सो प्लीज रिमेंबर एव्हरीवन, इट्स नॉट द स्पीकिंग स्टाईल. त्याला वन लाइनर बोलतात ऍक्च्युअली, वन लाइनर्स. लेट मी एक्सप्लेन यू. जसं, आणि मी तुम्हाला सर्वांना एनकरेज करणार, जे ASP.NET इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत, SQL सर्व इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत, त्याला वाचायला चालू करा. फॉर एक्झाम्पल,
जर मी आता आपण केलंय इकडं आता व्हॉट आर द व्हेरियस वेज ऑफ डुईंग सेशन मॅनेजमेंट हे आहे इकडं ना. आता सेशन मॅनेजमेंट मध्ये व्ह्यू डेटा आहे, व्ह्यू बॅग आहे, टेम्प डेटा आहे, राईट. नाव वेन यू एक्सप्लेन दिस, आता याला वन लाईनर बोलतात ना, की हे वन लाईनर तुम्हाला यायलाच पाहिजे, पण त्याच्यावरती ना थोडंसं इफ यू कॅन आन्सर मोर प्रॉपरली, तसं मी आता इकडे वन लाईनरच ठेवलं ऍक्च्युअली. सो व्हॉट आय वुड सजेस्ट, हे डॉक्युमेंट आहे, व्हिडिओ पण आहे, राईट. जसं हाऊ इज टेम्प डेटा डिफरंट फ्रॉम अ सेशन व्हेरिएबल. आता याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तर एका लाईन मध्ये बोलू शकतात किंवा थोडंसं एलॉबरेट करून, जास्त पण करू नका. 80% टाइम द इंटरव्ह्युअर शुड स्पीक. जर तुम्ही बोलत राहिलं ना तर ते मजा नाही आहे. ही कॉलेजची वायवा नाही आहे जिकडे तुम्ही बोलत राहणार आणि तुम्हाला जास्त मार्क्स भेटणार. इट इज अन इंटरव्ह्यू वेअर देअर शुड बी कोलॅबरेशन. त्याला पण तेवढंच बोलायला पाहिजे. म्हणजे ऍट द एंड ऑफ द डे जर इंटरव्ह्यू डिस्कशन मध्ये कन्वर्ट झालं, डिस्कशन मध्ये, राईट, तुम्ही यू आर ऑन द सिलेक्शन पॅथ, राईट. सो गाईज बी व्हेरी केअरफुल. शॉर्ट आन्सर्स देऊ नका. आन्सर्सला एलॉबरेट करा, पण तेवढं पण एलॉबरेट, मी समटाइम्स आय टेक अ इंटरव्ह्यू, तो 10 मिनिटं स्वतःच बोलत राहतो आणि त्याला मी फेलच करतो मग सर, राईट. सर तशा प्रकारे आन्सर देऊ नका, राईट. सो स्मॉल थिंग्स आर देअर. लेट अस कंटिन्यू. So now what we want to do is, let's continue with our lectures. So let me see, Abhishek, you have answered it, but I will keep you still at 5. मला थोडंसं I need to get more confidence. One thing I can tell guys. हा बोला. मृणालीसाठी एखादा क्वेश्चन विचारा बघूया सर. मृणाली, yes, Mrunali is there. आपण काय काय केलं होतं लास्ट लेक्चर मध्ये, लेट अस सी. ऑन कॉन्फिगरिंग ऍप सेटिंग्स, मॉडेल क्रिएट केलं होतं आणि we did this, right? Okay. Are you there, Mrunali? Let me know you can hear my voice. थोडंसं मला इथं खाली जाऊ दे. आणि रिमेंबर आता ना मी थोडं ना असं होऊ शकतो की आय कॅन आस्क यू क्वेश्चन्स इकडे ट्रिगर्सचं पण, असं नाही की मी पुढे गेल्यावरती ट्रिगर्सच विसरले तुम्ही आणि आपण पुढे चाललोय हे तुम्ही विसरून गेले. व्ह्यू डेटा, व्ह्यू बॅक, तसं चालणार नाही. हा तसं अजिबात चालणार नाही, प्लीज. हा आर यू देअर मृणाली? प्लीज लेट मी नो. कॅन यू हिअर मी? आवाज येत नाहीये. कॅन यू हिअर मी महेश सर? काय झालं बघा एकदा. हॅलो Hello, sir. मला वाटतं मृणाली प्रेझेंट नाही आहे इकडं, है ना. क्विकली गाईज, एक थोडंसं अजून मला वरती प्रीती, मयुरी आणि शिवराज, त्यांना थोडंसं मला मृणालीचं मला हे येत नाहीये महेश सर. आय डोंट नो, शी इज प्रेझेंट पण आवाज मला येत नाही. व्हेरी क्विकली, प्रीती, मयुरी आणि शिवराज, लेट मी सी दॅट की तुम्हाला पाठच्या गोष्टी आठवत आहे की नाही, यु नो. सो प्रीती, लेट मी आस्क यू, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन व्ह्यू डेटा अँड व्ह्यू बॅग? आर यू देअर प्रीती? Yes, sir. व्ह्यू डेटा आणि व्ह्यू बॅग मध्ये काय फरक आहे? View data and view bag काय फरक आहे? प्रीती, तुझा आवाज एको होतो मला आणि अजिबात मला काय समजलं नाही. हॅलो प्रीती, हॅलो सर, जरा आवाजचा काहीतरी इश्यू आहे. इश्यू आवाजचा, ठीक आहे. मी आणि सेकंड ना एक अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये असणार ना, या प्रकारचं इंटरनेट कनेक्शन आणि आवाज नसायला पाहिजे. हॅलो सर. येस येस. तुमचा पण आवाज थोडस इको आलाय. Why is it echoing? ओके सर, आता आहे कंटिन्यू. ओके, कंटिन्यू करा. मला वाटतं प्रीतीचा आवाजचा प्रॉब्लेम नाही, प्रीती प्रीती, फर्स्ट थिंग, उत्तर तुझं बरोबर असेल, पण
इफ युअर एन्व्हायरमेंट इज नॉट राईट, रिमेंबर हा, जरा जेव्हा आपण इंटरव्ह्यू घेणार आणि तेव्हा या प्रकारचं जर एन्व्हायरमेंट असेल ना, तुम्ही गेल्या त्यावेळी रिमेंबर तुम्हाला जॉब पाहिजे, तर जॉब पाहिजे तर त्यावेळी शांतीने एका रूम मध्ये या, आपलं माईक बिक सर्व व्यवस्थित चेक करा, आई वडिलांना भावांना सांगा की काय कोणी आवाज करू नका, ऑर एल्स गाइज यू आर करा प्लीज, है ना. That is one time. But let me ask Mayuri, are you there, Mayuri? Can you hear my voice? Mayuri, hi, yeah. Yes, Okay, Mayuri. Okay. So Mayuri, मी थोडा पाठचं विचारतोय कारण I want to know that की तुम्ही पाठच्या गोष्टी तर विसरायला चालू नाही केलं, right? Let me see. Let me ask you some question on SQL Server. Stored procedure आणि function मध्ये what is the biggest difference, Mayuri? पाठचे आपण आन्सर्स विसरू शकत नाही हा, मग झालं. दॅट हॅज टू बी रिमेंबर्ड. शिवराज, जर मयुरीला होत नसेल तर शिवराजकडे पास करणार मी. स्टोर्ड प्रोसिजर आणि फंक्शन्स मध्ये काय डिफरन्स आहे? म्हणून मी ते सर्वांना 7च दिले त्यांना, कारण मला माहिती आहे की 8 आणि 9 साठी यू शुड रिअली नो एंड टू एंड. एंड टू एंड म्हणजे पाठच्या गोष्टी विसरल्या नाही पाहिजे. शिवराज, कॅन यू आन्सर दॅट और मयुरी, एनीवन? महेश सर, माझा आवाज येत आहे ना? Yes, sir, I yes, can sir. answer. Good. Who is this who can answer? Let me know. तुझा आवाज खूपच प्रॉब्लेम आहे. Hello, sir. Yes, go ahead. Functions returns manually as one procedure or optional. They can return 0 or value. Functions. मला वाटतं प्रीती तुझा आन्सर बरोबर असेल, पण आपल्याला नंतर एकदा महेश संघ कनेक्ट करून ना प्रीती, एकदा तुझं व्हॉइस ओके कर, राईट? प्रीती आता राहू दे, बट व्हॉट अबाउट अदर पीपल? काय झालं? एनीवन हिअर हू कॅन आन्सर दॅट? मयुरी, शिवराज, Sir, रोशन. ओके, गो अहेड रोशन. sir, actually, main difference between a function and a stored procedure is manipulation. Function not allow the manipulation, but a stored procedure allows the manipulation. Okay, good to hear that. And what else more? आणि दुसरं रोशन, वन मोर थिंग, जे फंक्शन्स आहेत ना ते स्केलर व्हॅल्यू रिटर्न करतात, म्हणजे एक व्हॅल्यू. आर यू गेटिंग मी? स्केलर. Yes, आणि sir. स्टोर्ड प्रोसिजर जो Yes, आहे तो sir. पूर्ण टेबल रिटर्न, असं फंक्शन पण टेबल रिटर्न करू शकतो, पण तो डायरेक्ट बेस टेबल रिटर्न करत नाही. बट दॅट तू जे उत्तर दिलंस ते एकदम इम्पॉर्टंट आहे. व्हेरी गुड. सो व्हेरी क्विकली, in stored procedures, I can do insert, update and delete. I can manipulate the data. The function does not allow you to manipulate the data. Second important point is that function actually gives you a scalar value. म्हणजे काउंट पाहिजे, कॅल्क्युलेटेड इंटरेस्ट पाहिजे, एक सिंगल व्हॅल्यू किंवा एक सिंगल रेकॉर्ड, राईट? टेबल पण देऊ शकतो, त्याला टेबल व्हॅल्यू बोलतात, बट तो टेबल पण टेम्पररी टेबल असतो ऍक्च्युअली. while stored procedures can make a join, they are like मतलब full army येते, right? While functions are more of and second, functions are called inside stored procedures. म्हणजे functionsला जर एखादा stored procedure मध्ये एखादी गोष्ट तुम्ही रिपीट करतायत, काउंट, सिलेक्ट काउंट दरवेळी, राईट? तर एक फंक्शन क्रिएट करून टाका. ओके, सो ऑल्सो मोर अबाउट रियुजेबिलिटी. Okay, good. I have given you point 1, Roshan, and it's Roshan's होता हा. Sir, Who was that? are functions precompiled? Functions are also precompiled. Yes. Good question. कोणी विचारलं ते? Sir, Abhishek. अभिषेक. Yeah, they are precompiled. Functions are precompiled. काय पण गोष्ट आपण जेव्हा चेक सिंटॅक्स करतो आणि त्याला सेव्ह करतो ऍज अ ऑब्जेक्ट, तो प्रीकम्पाइल्ड असतो, राईट? व्हॉट आय मीन टू से इज ना की गाइज, हे पाठची गोष्ट विसरता कामा नाही. म्हणजे मी पाठीमागे गेलो इकडे आणि विचारलं तुम्हाला की कॉन्फिगर आणि कॉन्फिगर सर्व्हिसेस मध्ये काय डिफरन्स आहे, नाही आलं. व्ह्यू डेटा आणि व्ह्यू बॅग मध्ये डिफरन्स काय ते नाही आलं, मग झालं पोपट झालं फुला. इव्हन हे पाठचे पण आहे, npm इन्स्टॉल,
जावास्क्रिप्टचे आज पण माझा जावास्क्रिप्टचं लेक्चर आहे, प्लीज बसा त्याच्यात ना. सो ठीक आहे. ओके गाइस, नाउ लेट अस कंटिन्यू. सो हिअर ऍप component.ts. सायली, तुला हार्डवर्क केलं पाहिजे, असं काय विचार करू नका की आय एम ट्राइंग टू अंडरमाइन यू. मी जस्ट बोलतोय की हार्डवर्क केलं पाहिजे, दॅट्स इम्पॉर्टंट है ना. महेश सर, जरा सायली संघ बसा ना एकदा. हाऊ शी कॅन इम्प्रूव्ह इन स्पीकिंग और वॉट एव्हर, राईट. द प्रॉब्लेम इज दॅट. ओके. येस सर, येस. सो हिअर इट इज. आता आपल्याला सेव्ह करायचं डेटाबेस मध्ये. सो नाव वी हॅव क्रिएटेड दिस पेशंट DB कॉन्टेक्स्ट. पेशंट DB कॉन्टेक्स्ट इज देअर वर्किंग, राईट. डेटाबेस पण क्रिएट झालाय, टेबल पण क्रिएट झालेलं आहे, राईट. सो वी हॅव क्रिएटेड दिस सबमिट फंक्शन. या सबमिट फंक्शनच्या ऍड मध्ये तो that should be saved to database, right? So in order to save to database, what we need to do is we need to create the instance of the patient DB context. आता हा जो patient DB context आहे, that is in this namespace EMR server side, you know. So माझ्या controller मध्ये first thing I will go here and I will create the object of patient DB context. Now guys, थोडंसं आता try to use the IntelliSense. जसं example हा patient DB context आहे. If you go here, so you can see that automatically it imports the namespace at the top, right? नाहीतर तुम्हाला इथे वरती हाताने लिहा तसं, don't try to do that, right? Just try to use the auto IntelliSense. याला IntelliSense बोलतात, right? So here I will say, okay, DB context is equal to new patient DB context, right? आता through this DB context we want to save this patient object to database. या patient object ला आपल्या database मध्ये save करायचं, right? So for that we have to expose out a DB set. हे जे पर्सन DB कॉन्टेक्स्ट आहे याचं मॅपिंग बघून तो एक DB सेट म्हणजे actually that represents your table, that represent your data set. So I have to expose out a DB set of patients, right? So now here I will say DB dot patients. आता बघा मी कशाला पेशंट्स लिहिलंय. वन पेशंट, एकच जर रेकॉर्ड असेल तर पेशंट सिंगुलर, जर मेनी रेकॉर्ड असेल तर पेशंट्स. आर यू गेटिंग मी? डॉट ऍड DB dot save changes. So if you want to add a record, right? So create the object of DB context. हे जे DB add आहे हे इन मेमरी ऍडिशन आहे. इन मेमरी म्हणजे इट विल ऍड टू द रॅम. तो ऍक्च्युअली SQL सर्व्हर मध्ये ऍड करणार नाही. आणि हे जे इकडे आहे ते ऍक्च्युअली फिजिकल DB मध्ये ऍक्च्युअली कमिट करतो. म्हणून वाय देर इज टू डिफरन्स, कारण विचार करा ना, जर तुम्हाला असं करायचं असेल ऍड 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 10 रेकॉर्ड ऍड करा आणि मग सांगा सेव्ह. सो त्याच्यामुळे त्यांनी काय केलंय, एंटिटी फ्रेमवर्कनी दोन मेथड्स दिल्या, टू डिफरंट मेथड्स. वन इज ऍड विच ऍड्स इन मेमरी, राईट, अँड देन लेटर ऑन व्हेन यू से यू वॉन्ट टू ऍड इट टू SQL सर्व्हर, फिजिकल कमिट, राईट. सो व्हेरी सिम्पल. मी हा सबमिट मेथड बनवलाय आणि हा सबमिट मेथड आपण कसं कॉल करू शकतो, पेशंट स्लॅश सबमिट, पेशंट स्लॅश सबमिट याच्याने आपण कॉल करू शकतो, राईट. सो नाव इन अँग्युलर आता आपला हा UI होता, राईट. या UI मध्ये आपल्याकडे पेशंट नेम आहे, पेशंट एज आहे. ओके, आता काय काय इकडं, बिकॉज थोडंसं आपण कॉम्प्लेक्स केलेलं. रिमेंबर आता थोडंसं इट्स पेशंट नेम पण आहे, पेशंट एज पण आहे आणि इकडे पेशंट प्रॉब्लेम पण होतं आणि पेशंट मेडिकेशन्स पण होते. हे आपण नंतर करू, वन टू मेनी. आता सध्यासाठी मला फक्त एक पेशंट रेकॉर्ड ऍड करायचंय ज्याच्यामध्ये नेम आणि एज आहे, राईट. तर याच्याकडे यू कॅन सी देर इज अ नेम अँड देर इज अ एज. आणि आपण इकडे आता हा एक ऍड बटन आपण बनवलं होतं. हा ऍड बटन काय करायचा, इट यूज टू गो अँड ऍड ओनली टू इन मेमरी. असं इन मेमरी जाऊन कलेक्शन मध्ये ऍड करायचं. पण आता आपल्याला डायरेक्टली डेटाबेस मध्ये सेव्ह करायचं SQL सर्व्हर वरती. हा जो ऍड आहे तो फक्त जावास्क्रिप्टच्या इन मेमरी मध्ये ऍड करायचा. इफ यू रिमेंबर, एव्हरीवन रिमेंबर्स दिस मेथड. हा जो कलेक्शनचा मेथड आहे, एव्हरीवन रिमेंबर्स. इकडे आपण पुश केलं होतं आणि इकडे आपण NG फॉर केलं होतं. डू यू गाइस रिमेंबर दिस? लेट मी नो. Yes. Yes, Right? sir.
म्हणजे हे इट वॉज ओनली ऍडिंग इन मेमरी है ना. पण आता आपल्याला एक सबमिट, सो आय क्रिएट वन मोर फंक्शन हिअर कॉल्ड ॲज सबमिट. हा सबमिट काय करणार, ऍक्च्युअली तो जो एपीआय आहे, एपीआय कुठे आहे, पेशंट स्लॅश सबमिट, पेशंट स्लॅश सबमिटला कॉल करणार, राईट. आणि हा जो करंट पेशंट ऑब्जेक्ट असेल त्याला डेटाबेस मध्ये सेव्ह करणार. म्हणून इकडून आपल्याला एक HTTP कॉल मारावा लागेल. वी हॅव टू मेक अन HTTP कॉल. नाउ टू कॉल HTTP वी हॅव समथिंग कॉल्ड एज HTTP क्लायंट. अँग्युलर मध्ये एक रेडीमेड कंपोनेंट दिलेलं आहे, त्याचं नाव आहे HTTP क्लायंट. सो आय एम गोइंग टू गो अँड से हिअर इम्पोर्ट फ्रॉम @Angular. हे जे HTTP क्लायंट आहेत आणि जे सुट्ट्या सुट्ट्या गोष्टी आहेत, राईट, ते सर्व त्यांनी कॉमन मध्ये ठेवलंय. सो कॉमन मध्ये एक HTTP इज देअर आणि या HTTP मध्ये देअर इज HTTP क्लायंट, राईट. आता हे जे HTTP क्लायंट आहे, ही HTTP क्लायंट दर व्हर्जनला चेंज होण्याची शक्यता असते. म्हणजे समजा Angular 4 असेल तर त्याचा HTTP क्लायंट चेंज होऊन पहिला HTTP होता, नंतर ते HTTP क्लायंट झालं, नंतर ते HTTP सुपर क्लायंट झालं आणि परत HTTP क्लायंट झालं. म्हणजे अँग्युलर पाठीमागे याला चेंज करतच राहतो, राईट. म्हणून अँग्युलरने काय पहिला, सो व्हॉट इज टू हॅपन, मला आठवतं 6 वर्ष अगोदर मी असं करायचो, HTTP एक्स HTTP, पहिल्या नावाचा HTTP होता, इज इक्वल टू न्यू HTTP. आता सर्व माझ्या कोडमध्ये मी ह्या प्रकारे कोड लिहिला होता. नंतर काय झालं, Angular 4 मध्ये त्याने सांगितलं, अरे नाही आपण HTTP क्लायंट बनवू. तर मला सर्व ते 10,000 जागी जाऊन मला HTTP क्लायंट चेंज करावं लागला असं, राईट, विच वॉज व्हेरी कंबरसम. तर त्याच्यामुळं Angular टीमने काय सांगितलं, आता तुम्ही कोणतंही ऑब्जेक्ट बनवू नका, आतापासून आम्ही यांचं नाव HTTP क्लायंटच ठेवणार आणि यू डू अ डिपेंडन्सी इंजेक्शन. कारण पहिला असा असायचा, HTTP होता आणि वी यूज टू से HTTP क्लायंट. सो पहिला HTTP, आय रिमेंबर Angular 2 6 वर्ष अगोदर, त्याच्यानंतर झालं HTTP क्लायंट, मग इकडे जाऊन वी चेंज इट, राईट. त्याच्यानंतर मग झालं HTTP सुपर क्लायंट, सुपर करायचं, एकदमच नॉनसेन्स होतं, राईट. सो नाउ व्हॉट दे हॅव सेड इज की आम्ही HTTP क्लायंट हे नाव आता केव्हाच बदलणार नाही, राईट. आणि पाठीमागं सुपर क्लायंट असेल, काय मेगा सुपर असेल, राईट, ते आम्ही स्वतः इंजेक्ट करू. म्हणून आता द वे दे हॅव डन इन द कन्स्ट्रक्टर, व्हॉट इज अ कन्स्ट्रक्टर? Constructor actually, जेव्हा whenever class first instance is created, this constructor runs. Okay, so constructor मध्ये now I can go and I can say here public HTTP client. Automatically तो काय करणार, समजा त्यांनी सुपर क्लायंट बनवलं तर ही विल इंजेक्ट सुपर क्लायंट. जर त्यांनी परत HTTP बनवलं, ही विल इंजेक्ट HTTP. सो रिमेंबर, हा डिपेंडन्सी इंजेक्शनने काय होतं ना, आपण फक्त एकाच वर्डला पकडून ठेवतो, HTTP क्लायंट, बस. आता पाठीमागे Angular टीमने किती चेंज केलं, सुपर क्लायंट केलं, मला मतलबच नाही. त्यांनी फक्त मला इकडे इंजेक्शन द्यावं आणि आय एम डन, राईट. सो यू कॅन सी हिअर, वी नेव्हर क्रिएट अ इन्स्टन्स ऑफ HTTP या ऑटोमॅटिकली बाय युझिंग डिपेंडन्सी इंजेक्शन. याला बोलतात डिपेंडन्सी इंजेक्शन, राईट. डिपेंडन्सी इंजेक्शन, अगेन आय एम सेइंग, जस्ट आय एम ट्राइंग टू मेक यू अंडरस्टँड डिपेंडन्सी इंजेक्शन. डिपेंडन्सी इंजेक्शन काय बोलते की rather than I creating the object, कारण दरवेळी मी असा करायचो, HTTP client is equal to new super HTTP and used to change, आणि पुढच्या वेळी तुम्ही येऊन सांगणार new super client आणि new HTTP client आणि new. So I get rid of this new keyword कारण you keep changing and I have to keep changing, right? So I said okay, आता तुम्हीच न्यू क्लायंट करून तुम्हीच पाठवा. तर हे इकडे व्हॉट हॅपन्स हिअर, Angular टीम विल इंजेक्ट हिअर की त्याच्याकडे नवीन HTTP क्लायंट काय किंवा नवीन सुपर क्लायंट काय, राईट. आय एम नॉट कॅरिंग अबाउट इट. ओके, सो दिस इज कॉल्ड एज डिपेंडन्सी इंजेक्शन. Guys, did we get this dependency injection concept? Very tough to understand. If you don't understand, please सांगा की नाही समजले म्हणून. Did we get this HTTP client हे dependency injection काय? Everyone here? Yes, sir. Okay, just quickly again, मला असं वाटतं की डिपेंडन्सी इंजेक्शन इज अ फेवरेट इंटरव्ह्यू क्वेश्चन. हा एकदम फेवरेट आहे लोकांचा इंटरव्ह्यू क्वेश्चन. लेट मी एक्सप्लेन यू अगेन गाइस, जस्ट टू मेक शुअर की आपण
काय वी शुड नॉट मेक एनी मिस्टेक्स, राईट? सो हिअर इट इज. समजा तुम्ही एक पॅरेंट क्लास बनवलेला आहे, राईट? आणि हे केलं अँग्युलर टीमचं हे HTTP क्लायंट, आणि व्हर्जन 2 मध्ये अँग्युलर 2 मध्ये त्यांनी याला HTTP नाव दिलं होतं. नंतर अँग्युलर 4 मध्ये त्यांनी याला सुपर म्हणजे अजून इनहेरिट केलं आणि सुपर बनवलं, आणि अजून म्हणजे प्रत्येक व्हर्जन मध्ये काही ना काही इनहेरिट करून याला नवीन प्रकारचं अजून काहीतरी याच्यात फीचर्स ऍड करा, हे करायचं, राईट? आता व्हॉट हॅपन्स ऍट द क्लायंट साइड, म्हणजे तुम्ही नवीन नवीन काहीतरी ऍड करणार, मला काय करावं लागतं इकडं? मग पहिल्या वेळी HTTP क्लायंट इज इक्वल टू, समजा हा नवीन व्हर्जन आहे, न्यू HTTP. आता हे 100 जागी लिहिलं आहे मी, न्यू HTTP. आता तुम्ही येणार मग 1 वर्षानंतर सांगणार, अरे अरे मस्त क्लायंट आला सुपर HTTP, याच्यामध्ये हे फीचर आहे, ते फीचर आहे. मग मी काय करणार? ह्याला काढा, सर्व न्यू सुपरला चेंज करा. म्हणजे एव्हरी टाइम यू ऍड हिअर मला चेंज व्हावं लागतं, कारण मी या ऑब्जेक्टचं इन्स्टन्स, आय एम द पर्सन, आय एम क्रिएटिंग द इन्स्टन्स. सो इफ वी से टू द क्लायंट, तुम्ही याची चिंता करू नका, डोंट वरी अबाउट दिस, कारण याच्यामुळे तुम्हाला चेंज व्हावं लागतं, राईट? आय विल इंजेक्ट, की माझ्याकडे नवीन काय, माझ्याकडे नवीन काय, समजा सुपर आहे, तर मी तुम्हाला सुपर इंजेक्ट करणार. तुम्ही फक्त HTTP क्लायंटचा ऑब्जेक्ट क्रिएट करा आणि जस्ट से एक्स डॉट पोस्ट किंवा गेट काय असेल. याला बोलतात डिपेंडन्सी इंजेक्शन, किंवा आपण याला बोलतात इन्व्हर्जन ऑफ कंट्रोल. म्हणजे काय? पहिला काम इकडे होता, हा जो आहे क्लायंट साइड, हा जो कंझ्युमर आहे, हे कंझ्युमर आहे, हा बोलायचा न्यू, पण त्याचं काम मी इन्व्हर्ट केलं. ह्याला सांगितलं की तुला माहित आहे किती चेंजेस होतात, तर तूच सांग मला नवीन क्लायंट काय. ह्याला बोलतात इन्व्हर्जन ऑफ कंट्रोल. इन्व्हर्जन ऑफ कंट्रोल वी फॉलो इव्हन ॲट आवर हाऊस. फॉर एक्झाम्पल, समजा आता तुमचं काम आहे अभ्यास करण्याचं, तर तुम्ही काय सांगणार? ठीक आहे, मी चहा नाही बनवणार, मी हे नाही करणार, ते कोणाला ते दुसऱ्याला द्या, मला अभ्यासवरती कॉन्सन्ट्रेट करू द्या. ह्याला बोलतात आपण आपले जे वर्क आहे ते कोणाला डेलिगेट करतो, आणि आपण आपल्या महत्वाच्या कामामध्ये वी ट्राय टू पे अटेन्शन. अँड दिस इज व्हॉट इज कॉल्ड एज इन्व्हर्जन ऑफ कंट्रोल. हाऊ इट इज अचीव्ड, त्याला अचीव्ह कसं केलंय? बाय युझिंग डिपेंडन्सी इंजेक्शन. सो रिमेंबर, डिपेंडन्सी इंजेक्शन इज अ कॉन्सेप्ट, आता माझं उत्तर ऐका इंटरव्ह्यूसाठी, इज अ कॉन्सेप्ट वेअर इन द डिपेंडेंट ऑब्जेक्ट, जसं एक्झाम्पल ह्याला आता HTTP क्लायंट पाहिजे, द डिपेंडेंट ऑब्जेक्ट इज इन्सर्टेड बाय समवन एल्स. Okay, and what is the benefit of this? The benefit is that if anything changes in that object, the current class or the current code does not have to change. है ना, पाठीमागे नवीन जर HTTP क्लायंट आलं तर त्याला काय चिंता करण्याची गरज नाही. ओके, सो दिस इज डिपेंडन्सी इंजेक्शन. सो नाव हिअर आय विल से this dot HTTP dot post. आता माझ्याकडे ऑब्जेक्ट आलेले ते डॉट पोस्ट, आणि तो जो URL आहे. सो नाव दिस प्रोजेक्ट, हा जो प्रोजेक्ट आहे, सम URL त्याच्यावरती तो रन करणार, राईट? तो रिमेंबर, या डेमोला आपल्याला 15 दिवस लागणार आहे, कमीत कमी 15 दिवस, म्हणजे 15 hours वी विल नीड. सो हा जो URL आहे, रिमेंबर, अँग्युलर दुसऱ्या एका पोर्ट वरती चालतंय आणि MVC दुसऱ्या पोर्ट वरती चालतंय. MVC अँग्युलर आता 4200 पोर्ट वरती चालतंय, आणि MVC काहीतरी 443 पोर्ट वरती चालतंय. दोन्ही डिफरंट पोर्ट्स वरती URLs आर रनिंग. ओके, damn slow my computer, so sorry for this. कुठे गेला ब्राउझर? तर हा आहे तो URL, राईट? सो नाव व्हॉट अँग्युलर विल डू, यू विल से /patient/submit, आणि काय पास करायचं तुम्हाला? हा जो करंट पेशंट ऑब्जेक्ट आहे, दिस डॉट पेशंट ऑब्जेक्ट, याला सबमिट करा. एव्हरीवन गॉट दिस? हाऊ टू मेक अ पोस्ट कॉल? पोस्ट कॉल म्हणजे अँग्युलर थ्रू डेटा आपण सर्व्हरला पाठवणार आहे. लेट मी नो दिस कोड इज अंडरस्टूड गाइस, एव्हरीवन? येस.
आणि हा येस गो हेड. पेशंट कंट्रोलर सबमिट ऍक्शन तो इकडे येणार आणि he will call up this and he will save to the database. Everyone getting this? Please let me know this code is understood. Yes guys. Yes, sir. Okay. So guys, today we'll do like this. We'll stop here. आपण आज स्टॉप करू इकडं कारण ऑलमोस्ट आपले 30 मिनिट्सच्या वर झालाय. नाव पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय करायचंय, हा जो पोस्ट कॉल केल्यावरती ऍक्च्युली तो डेटाबेस मध्ये सेव्ह व्हायला पाहिजे, हा कॉल व्हायला पाहिजे आणि सेव्ह व्हायला पाहिजे. आय वॉन्ट एव्हरीवन नाव विथ एक जस्ट क्विकली आय वॉन्ट यू गाईज टू गो अँड रीड अबाउट. एक तर पहिला हा जो मी डेमो केलेला जेवढं ना HTTP क्लायंट इंजेक्ट केलं, त्याला कॉल केलं तेवढं करा आणि एक कॉन्सेप्ट वाचून येण्याचा प्रयत्न करा ज्याला बोलतात कॉर्स. क्रॉस ओरिजिन रिक्वेस्ट, राईट. तर व्हॉट इज कॉर्स एकदा वाचण्याचा प्रयत्न करा, राईट. कारण आता आय गिव्ह यू अन आयडिया. कॉर्स म्हणजे जेव्हा तुम्ही एका डोमेन पासून दुसऱ्या डोमेनला पोस्ट करणार, म्हणजे समजा तुम्ही google.com मध्ये आहे, तुमचा कोड google.com मध्ये रन करतोय, राईट, आणि तिकडून तुम्ही yahoo.com ला पोस्ट करण्याचा प्रयत्न केला, हे अलाउड नाही. जोपर्यंत yahoo.com अलाउ करत नाही हा कॉल्स अलाउड नाही, राईट. तर एकदा गुगल करा की व्हॉट इज कॉर्स, म्हणजे एका डोमेन पासून दुसरा डोमेन आहे. कारण आपल्या ह्याच्यात आता काय होणार आहे, अँग्युलर 4200 पोर्ट वरती चालतोय आणि आपला जो MVC आहे तो सध्या 44336 पोर्ट वरती चालतोय. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला आता फ्रॉम 4200 आपल्याला दुसऱ्या याच्यावरती कॉल करावा लागेल. रिमेंबर हा आताचं जे आर्किटेक्चर आहे त्याच्यामध्ये अँग्युलर विल बी होस्टेड सेपरेटली आणि MVC विल बी होस्टेड सेपरेटली. दुसऱ्या दे विल बी ऍक्च्युअली बी इन अ डिफरंट डोमेन. तर त्याच्यामुळं थोडंसं याचं आता आर्किटेक्चर चेंज होणार आहे, म्हणजे याच्यात अजून एक्स्ट्रा कोडिंग करावं लागेल. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये वी विल लुक इनटू दिस थिंग कॉल्ड एज क्रॉस ओरिजिन पॉलिसी. Okay. Can everyone read this and come? Let me know, guys. Yeah. Yes, sir. Yeah. Yes. So आजच्या लेक्चर मध्ये आपण जे केलं I'll just revise. एक तर आपण हा DB कॉन्टेक्स्टचा कोड लिहिलं, राईट. सेकंड आपण हे HTTP क्लायंट काय आहे, डिपेंडन्सी इंजेक्शन काय आहे आणि पोस्ट मेथड काय. जस्ट व्हेरी क्विकली लेट मी सी हिअर. जसं जसं मी प्रोग्रेस करतोय. सो हे झालं इकडं आणि हा या ऍक्च्युली कम्युनिकेटिंग बिटवीन अँग्युलर आणि MVC को हे चालू झालेलं आहे, राईट. आणि त्याच्यामध्ये आपण डिपेंडन्सी इंजेक्शन हे कॉन्सेप्ट केलेलं आहे. HTTP कंपोनेंट्स आपण वी टॉक्ड अबाउट HTTP कंपोनेंट, राईट. हे प्री फ्लाइट कॉर्स क्रॉस डोमेन हे पुढच्या लेक्चरमध्ये आपण. ओके. सो दॅट्स फॉर टुडे. आणि रिमेंबर मी तुम्हाला जस्ट काय गोष्ट सांगितलं की पाठचे आन्सर्स विसरता कामा नये. यू कांट फॉरगेट पाठचे आन्सर्स. म्हणजे पाठचे जर इफ यू आर नॉट रिमेंबरिंग याचा अर्थ सिरियस प्रॉब्लेम आहे. कारण जेव्हा तुमची इंटरव्ह्यू होणार, राईट, तो सर्व विचारणार. त्याला असं वाटायला पाहिजे की अरे हा माणूस म्हणजे सिनियरच आहे माझ्यासमोर, 1 वर्षाचा सिनियर माणूस आहे. तर त्याच्यासाठी ऑल प्रिपरेशन, डोंट मेक एनी मिस्टेक्स की मेथडला क्लास बोलायचं, क्लासला मेथड बोलायचं, आणि